प्रणाम आत्मवंदन युनिक रेकीपतमध्ये सर्वांचे स्वागत आहे. गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रह देवता नक्षत्र देवता यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. रेकीची 5 तत्वे. सावकाश एका जागी शांत बसा, सुखासनात बसा, मांडीव खुर्चीवर कुठेही बसा, पण पायाखाली मॅट घ्या. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सावकाश सोडा. रेकीची 5 तत्वे. आजचा दिवस माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही, मी माझे काम मन लावून प्रामाणिकपणे पूर्णपणे करत आहे. माझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर खूप खूप प्रेम आहे, सर्वांप्रती करुणाभाव आहे. आज आपण पौर्णिमा असल्यामुळे सावकाश डोळे उघडा. आपला ओरा क्लीन करणार आहोत. ओरा क्लीन करण्यासाठी हाताचे घर्षण करा आणि हात वर न्या. सहस्रार चक्रापासून वर न्या. कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रातून हातामध्ये प्रवाहित होत आहे. आपले हात जड होत आहे. सावकाश हात खाली आणा आणि इकडे बघा. सावकाश हात समोर आणा. आपल्या हाताची एक अशी मूठ करा. हे बघा, हे असं करा आणि इथं करा. चार्ज माय हँड, चार्ज माय हँड म्हणा. माझ्या हातांना चार्ज करा, चार्ज करा, चार्ज करा. दुसरा हात तुम्ही रेकी लेवल 1 झाला म्हणून सांगते. चार्ज माय हँड, चार्ज माय हँड. पुन्हा हात वर न्या. आता आपण आपला ओरा म्हणजे आभामंडळ सफाई करणार आहोत. सावकाश आपल्या समोरून सावकाश सावकाश हात खाली घेऊया. कल्पना करा माझ्या आभामंडळातील सर्व नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार आणि सर्व वाईट त्रासदायक शक्ती या नष्ट होत आहे. सावकाश हात खाली घेऊया. आपण जिथं बसलं तिथे समोर टेकवा, ग्राउंडिंग करा. पुन्हा एकदा हात समोरून आणा. माझ्यातील प्रत्येक नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर काढली जात आहे. माझ्या शरीरात असणाऱ्या आभामंडळात असणाऱ्या वाईट त्रासदायक शक्ती माझ्या शरीराबाहेर फेकल्या जात आहे. समोर हात टेकवा. आता आपले हे दोन्ही हात आपल्या उजव्या बाजूने घ्या. माझ्या शरीरातील आणि माझ्या आभामंडळातील प्रत्येक प्रकारची नकारात्मक एनर्जी, नकारात्मक ऊर्जा ही निघून जात आहे. हात खाली टेकवा. पुन्हा हात वरतून खाली घ्या. माझ्या आभामंडळातील आणि माझ्या चक्रांमध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत आहे. आपले दोन्ही हात हे आपल्या डाव्या बाजूने घ्या. आपल्या डाव्या बाजूला माझ्या शरीरातील, माझ्या आभामंडळातील प्रत्येक प्रकारची नकारात्मक ऊर्जा, वाईट त्रासदायक दुष्टशक्ती, कर्माचे दोष नष्ट होत आहे. माझ्या आभामंडळातील पुन्हा हात वरून खाली घ्या. डावीकडून प्रत्येक प्रकारची नकारात्मक ऊर्जा, त्रासदायक ऊर्जा, वाईट त्रासदायक शक्ती नष्ट होत आहे. खाली हात टेकवा. आता समोर बघा. कल्पना करा. आता आपली पाठ राहिली फक्त 3 बाजू झाल्या का? कल्पना करा तुम्ही समोर उभे आहात. स्वतःलाच पहा समोर उभे आणि स्वतःच्या वरून डोक्या पाठीमागच्या भागापासून हात खाली आणा. कल्पनेने पहा पाठीमागच्या बाजूने हात असे हात करा. हळूहळू खाली आणा. माझ्या आभामंडळातील, माझ्या ओऱ्यामधील, माझ्या शरीरातील प्रत्येक नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे. मी माझे आभामंडळ या दुष्ट आणि नकारात्मक ऊर्जा, या नको असणाऱ्या ऊर्जांद्वारे बाहेर काढले जात आहे. माझे आभामंडळ सक्षम आणि सुदृढ केले जात आहे. सावकाश खाली हात टेकवा. स्वतःला एक नमस्कार करा.
आता आपण आभा मंडळामध्ये जे काय आहे ते कापूस पिंजतो ना, त्याप्रमाणे इथलं प्रत्येक ठिकाणी कापूस पिंजल्याप्रमाणे करा हाताने. माझ्या सहस्रार चक्रातील सर्व प्रकारचे अवरोध नष्ट होत आहे. माझ्या आज्ञा चक्रातील सर्व अवरोध नष्ट होत आहे. माझ्या विशुद्धी चक्रातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे. माझ्या अनाहत चक्रात असणारे प्रत्येक नकारात्मक विचार आणि एनर्जी बाहेर पडत आहे. माझ्या मणिपूर चक्रातील नकारात्मक ऊर्जा, नको असणारी ऊर्जा बाहेर फेकली जात आहे. माझे स्वाधिष्ठान चक्र हे ऊर्जांकित होण्याकरता असणारे सर्व अडथळे मी बाहेर फेकत आहे. माझे मूलाधार चक्र नकारात्मक ऊर्जांना दूर करत आहे, दूर करत आहे. आता पुन्हा ह्या बाजूने हाताना आपल्या उजवीकडे कापूस पिंजल्यासारखे करत वरतून खाली हाताना पहा की तुम्हाला जाणवेल तुमच्या आभामंडळात, तुमच्या औराभोवती जे काही तुम्हाला जाणवत नसेल, सूक्ष्म एनर्जी असते ती नष्ट होत आहे. नको असणारी सूक्ष्म एनर्जी असते. आपल्या डाव्या बाजूला घ्या. डोक्याच्या वरच्या बाजूने खालपर्यंत हाताना पिंजल्याचा कापूस पिंजतो त्याप्रमाणे करा. सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या चक्रांमध्ये आणि माझ्या आभा मंडळातील स्वच्छ आणि ऊर्जांकित झाली आहे. मी माझ्या प्रत्येक चक्राला ऊर्जांकित केले आहे. आता दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात आपल्या मूलाधार चक्रावर माकड हाडाच्या टोकाशी ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. लम लम आपले दोन्ही हात समोर आणा. त्याचे घर्षण करून आपले दोन्ही हात नाभीच्या दोन बोटे खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडता आणा. वम या बीज मंत्राचा उच्चार करूया 2 वेळा. वम आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात नाभीच्या 2 बोटेवर मणिपूर चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. राम राम आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात आपले अनाहत चक्रावर ठेवा. हृदयस्थानी ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. यम यम दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात विशुद्धी चक्र म्हणजे कंठाच्या बाजूने ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. हम
आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि आपले दोन्ही हात आता असे डोळ्यावर ठेवा. आपला तळवा डोळ्यावरील असे ठेवा. तळवा डोळ्यावरील, डोळे झाकल्यातील तळव्याने असे ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. आपले दोन्ही हात समोर आणून घर्षण करा आणि आपले दोन्ही हात हे आपल्या सहस्रार चक्रावर ठेवा. टाळूच्या दोन्ही बाजूने सावकाश सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. अहम ब्रह्मास्मि. मी परब्रह्म आहे. मी परमात्म्याची एक सुंदर कलाकृती असून मी जरी या देहरूपी मंदिरात वास्तव्य करत असले तरी मी सर्वासर्वी माझ्या सद्गुरूंची परमेश्वराची लाडकी लेक आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जाद्वारे माझ्या संपूर्ण चक्रांना मी सक्षम आणि सुदृढ केले आहे. सावकाश दोन्ही हात वरती घ्या आणि ही एनर्जी, ब्रह्मांडीय एनर्जी, ऊर्जा आपल्या संपूर्ण चक्रांना प्रवाहित होताना पहा. डोक्यापासून सावकाश हात खाली खाली घेत्या. ही ब्रह्मांडीय ऊर्जा प्रत्येक चक्राला प्राप्त होत असून प्रत्येक चक्रातील अवरोध नष्ट होत आहे. प्रत्येक चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. माझ्यातील प्रत्येक क्रिया उत्तमरित्या होत असून स्वतःला एक नमस्कार करा पुढे हात टेकून. सर्व साक्षी वैश्विक शक्तीद्वारे मला अनुग्रह शक्ती, तिरोधान शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्तीद्वारे माझे कल्याण होत आहे. मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ आहे. स्वतःला एक नमस्कार करा. या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. सावकाश डोळे उघडा आणि हात बघा. आता माझा हा बोट बघा मी कशी केली. ह्या बोटांनी स्वतःसमोर ओम काढा. एक हवेमध्ये ओम काढा. ओम. कारण आता आपण आभामंडळ स्वच्छ केले. आता आपल्याला काय करायचं, संरक्षण कवच. या बाजूला उजव्या हाताच्या बाजूला त्रिशूल काढा. जसे जमल तसे काढताना तो म्हणा त्रिशूल त्रिशूल त्रिशूल. आपल्या डाव्या बाजूला स्वस्तिक काढा. स्वस्तिक स्वस्तिक स्वस्तिक. आणि कल्पना करा आपल्या शरीराचे चारही बाजूने ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक रूपी ऊर्जाने संरक्षण होत आहे. आपल्या आभामंडळाचेही संरक्षण होत आहे. या देहरूपी मंदिरात मानसिक, शारीरिक, भावनिकदृष्ट्या मी सक्षम आणि सुदृढ आहे. स्वतःला एक नमस्कार करा. आता आपण कॉर्ड कटिंग करूया. कट 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 कट.